आत्मदेव ब्राह्मणाला अतिशय पश्चाताप होत होता. तो दिवसेंदिवस दुःखी कष्टी होत होता. त्याला सारखे असे वाटायला लागले की कोणत्या तरी पापाचे फळच ह्या मुलाच्या रूपाने माझ्या पोटी जन्माला आलेले आहे. आणि तो अतिशय गप्प बसे, अगदी दुःखी अंतःकरणाने घरात वावरत असे. गोकर्णाने ह्या सर्व गोष्टी पाहिल्या आणि त्याला आपल्या वडिलांच्या बद्दल प्रेम तर होतेच, पण त्याला आता काळजीही वाटायला लागली. एक दिवस गोकर्ण आपल्या वडिलांजवळ आला आणि त्यांना म्हणाला की बाबा, अहो तुम्ही हे काय करता आहात? तुम्ही कशाचं दुःख करता आहात? तुम्ही थोडासा विचार करा. तुम्ही कितीतरी गोष्टी शिकलेल्या आहात, तर त्याच्यातनं तुमच्या लक्षात येत नाही आहे का की हा संसार असारच आहे, तो दुःखरूप आहे. आणि खरंच विचार करा की मुलं कोणाची, बायको कोणाची, तुम्ही तर अगदी निष्कारण मोहात पडून ह्या लोकांच्या बद्दल स्नेह, माया करता आहात आणि शेवटी दुःखी होत आहात. आता स्नेहवान ज्वलते निशम. स्नेह म्हणजेच प्रेम आणि स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ, तेल, तूप वगैरे. तर गोकर्ण म्हणाला की जो स्नेहयुक्त असतो तो नेहमी जळत असतो. म्हणजे बघा, आपली तेलाची वात, तुपाची वात ती नेहमी जळत असते. आणि अगदी विचार केला तर स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा सुख नाही, पृथ्वीवरच्या सार्वभौम राजालाही सुख नाही. सुखी असतो तो केवळ विरक्त माणूस, संन्यासी वृत्तीचा गृहस्थ. यासाठी सर्व संग परित्याग करून एकांतात राहणारे मुनीच सर्व सुखी असतात. हा मायापाश, हे अज्ञान तुम्ही सोडून द्या. अहो, या मोहामुळेच तुम्हाला नरक गती प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही ह्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडा आणि भगवत प्राप्तीचा, मोक्षाचा मार्ग स्वीकारा. काही दिवसांनी तुमचे आयुष्य संपेल, देह धरणीवर पडेल आणि मग पुढची स्थिती, गती आपल्याला काहीच माहिती नसते. यासाठी आत्ताच सावध व्हा आणि हा सर्व मायापाश सोडून तुम्ही भगवंताची आराधना करायला सुरुवात करा आणि आत्मोद्धार करून घ्या. आपल्या मुलाचे हे सगळे तत्वज्ञान ऐकून आत्मदेवाला खरंच त्याच्याबद्दलचे प्रेम अगदी उफाळून आले. त्यांनी त्याला आपल्या पोटाशी धरले आणि म्हणाले, बाळा गोकर्णा, काय करू रे? खरंच तू धन्य आहेस, पण माझे मात्र भाग्य नाही तुझा पिता होण्याचे. खरंच विचार केला तर ती गोमाता किती धन्य आहे. तिने तुला असा चांगला धर्माने वागणाऱ्या पुत्राला जन्म दिला आहे. पण मला तर आता असे वाटते की मी तुझे लालन पालन केले, तुला मोठा केला, तुला संस्कार दिले, त्याच्यामुळे धर्माने तू माझाच पुत्र आहेस. आता मला तुझे म्हणणे योग्य आणि सत्य वाटते आहे. खरंच गोकर्णा, मी आजच वनात जातो. मी वनात जाऊन पुढे काय करू, तप कसे करू, याचे मात्र तू मला मार्गदर्शन कर. कारण आता मी विचारहीन झालो आहे. एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडलेल्या माणसासारखी माझी परिस्थिती झाली आहे. माझी सर्व बुद्धीच नष्ट झाल्यासारखी आहे. म्हणून गोकर्णा, तू मला मार्गदर्शन कर आणि माझा उद्धार कर. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून गोकर्ण म्हणाला, बाबा, प्रथम नाशिवंत दुःखरूप संसाराची ही ममता माया सोडून द्या. अगदी पुढे जाऊन ह्या अस्थिपंजर असलेल्या देहाची आसक्ती सुद्धा सोडून द्या आणि मग सर्व जग कसे क्षणभंगूर आहे ते पहा आणि त्यामुळेच तुम्ही पूर्ण विरक्त व्हाल. सर्व वासना तुमच्या जाळून टाका आणि भक्ती मार्गाचा अवलंब करा. सत्पुरुषांची संगती करा. तसेच कोणाचेही गुणदोष पाहू नका. भगवत चिंतनात, भगवत कथेत निमग्न राहा. याप्रमाणे गोकर्णाने सांगितल्याप्रमाणे आत्मदेव त्याच क्षणी घराच्या बाहेर पडले आणि ते वनात निघून गेले.
त्यावेळी त्यांचे वय 60 वर्षाचे होते. वनात जाऊन त्यांनी नित्य हरिपूजन, हरिकथा श्रवण करायला सुरुवात केली. दशमस्कंधाचा नित्य पाठ करू लागले. त्यांची चित्तवृत्ती आता हळूहळू भगवन्मय होऊ लागली आणि अंती ते श्रीकृष्ण स्वरूप झाले.